बर बर दाद्या, बघू काय होतंय ते सांगतो तुला नंतर ना. का ग काय झालं, कुणाचा फोन आहे? अव दाद्याचा फोन होता. दाद्या म्हणत होता पोराचं नाव ठेवायचं आहे. 4 दिवस आधी क्या ग ताडे. असं? अगं मग तू काय म्हणाली? अहो मी काय म्हणणार, शेतात तर एवढी मोठी कामं आली ती तुम्हाला तर माहितच आहे. कांदा उपटायचे तर गव्हाचं खुरपण करायचं आहे आणि एवढी सगळी कामं सोडून मी कशी जाऊ सांगा बरं. अगं काही इडीबिडी आहे काय तू? हा, अगं एवढं मोठं भावानं तुला फोन केलाय, कार्यक्रमाला ये म्हणून सांगतोय आणि तू म्हणते की सरळ माझ्या शेतातली कामं चालू आहे ती. अगं कामं तर तुझी कायमचीच आहे ती. बघ, कामं तर आपल्याला आयुष्याला लागली ती. रोज जरी केलं तर कामं सरत नसते ती. बघ, मग अशी कामं आहे ती म्हणून आपण एखादा कार्यक्रम सोडणार आहोत सांग. अगं कुठल्या भावाला वाटत नाही सांग बरं की आपला घरचा कार्यक्रम आहे आणि आपल्या बहिणी येऊ नये म्हणून. अगं माझा कार्यक्रमाला माझी बहीण 4 दिवस 5 दिवस आधी येते. तुझ्या भावाला बी वाटत असेल ना की आपल्या बहिणीने 4 दिवस आधी यावं. त्याची काय चूक आहे सांग बरं मला. घर कसं भरल्यासारखं वाटावं त्या भावाला वाटतंय ना. आणि आणखी एक सांगतो तुला मी, तू त्या कार्यक्रमाला आवर्जून जा. तिथे गेलं ना, अगं तुझ्या बहिणी येतील, आत्या मामा मावश्या काक्या सगळ्या भेटीगाठी होतील ग तुमच्या सगळ्यांच्या. एकमेकाला सुखदुःख सांगचाल, गोतावळा सगळ्या जमा होईल. खरंच सांगतो एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव, सगळ्या माणसं मिळून जर एखादा कार्यक्रम पार पडला ना तर त्या कार्यक्रमाला शोभा येत असते. होय आव, खरंय बर का. मी ना हे सगळं काम उरकून घेते आणि उद्या जाते बघ. आणि हो, तू नुसतंच खाली हात जाऊ नको, जाताना भाच्याला एखादा दागिना घेऊन जा. अहो मंडळी, हा जन्म एकदाच आहे बर का, त्यामुळे नाती जपा. बरोबर ना मंडळी?